नमस्कार शेतकरी मित्रांनो, शाह फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड कलर यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑर्बिट क्रॉप सायन्स अँड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ग्रीन अल्गी प्रोडक्टची सविस्तर चर्चा करणार आहोत। ग्रीन अल्गीचं वापरण्याचे योग्य वेळ, योग्य प्रमाण, तसेच कोणत्या स्टेजमध्ये आपण याचा वापर करावा जेणेकरून आपल्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीने रिझल्ट पाहायला मिळेल, या सगळ्याविषयी या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत। चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। ग्रीन अल्गी प्रोडक्टमध्ये 55% सीवीड एक्स्ट्रॅक्ट, तसेच नायट्रोजन, तसेच ऑर्गॅनिक नायट्रोजन, ऑर्गॅनिक पोटॅश, ऑर्गॅनिक फॉस्फेट इत्यादी घटक पाहायला मिळेल। तो ग्रीन सीवीड येतो। ग्रीन सीवीडचा आपल्या पिकावर फवारणी केल्यास पिकावरती ब्लॅक स्पॉट पडत नाहीत। याचा वापर आपण तंबाखू, भाजीपाला, ऊस, सोयाबीन, शेंगा इत्यादी पिकावरती याचा वापर आपण करू शकतो। याचा वापर ग्रीन अल्गीचा वापर सुरुवातीपासून ते पिकाच्या काही वाढीच्या स्टेजपर्यंत याचा वापर आपण करू शकतो। याचा वापरण्याचं योग्य वेळ, योग्य प्रमाण, 1 लिटर पाण्यामध्ये 2 मिली प्रमाणे वापर करू शकतो। ग्रीन अल्गी सोबत आपण पिकाच्या ज्या त्या स्टेजनुसार आपण वॉटर सोल्युबल फर्टिलायझर वापर करू शकतो। म्हणजे सुरुवातीला आपण 19-19, 12-61, 13-40-13, तसेच फुल केळी स्टेजला भाजीपाला आणि सोयाबीन असेल निर्वाण 34, बोरान, तसेच याच्यासोबत बुरशीनाशक, कीटकनाशक आपण वापर करू शकतो, ज्यामुळे आपल्याला अतिशय सुंदर असा रिझल्ट पाहायला मिळतो। याचा वापर पिकावरती जो पानावरती ट्रेस घालण्यासाठी करू शकतो। चुकून पिकावरती तणनाशकाचा फवारा केला असल्यास जो पानावरती ट्रेस घालण्यासाठी ग्रीन अल्गीचा आपण वापर करू शकतो। शेतकऱ्यांना जर आपला व्हिडिओ आवडला, आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब शाह फर्टिलायझर या पेस्टिसाइड करा या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा।